नवमीचा उत्सव असावा 52 किंवा 53. त्या उत्सवामध्ये कोल्हापूरचे वामनराव कुलकर्णी माडगुळकरांना सोबत घेऊन सज्जनगडावरती आले. तेव्हा आतासारख्या 230 पायऱ्या चढून पुरत नव्हतं. 850-900 पायऱ्या चढाव्या लागत होत्या आणि माडगुळकरांचा तो महाकाय देह ते 900 पायऱ्या चढून आल्यामुळे दमले आणि दमल्यामुळे बाहेरच्याच बाजूला बसले. वामनराव मात्र श्रीधर स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेले. श्रीधर स्वामींचा आशीर्वाद घेतला, त्यांना वंदन केलं आणि स्वामींनी वामनरावांना विचारलं की आता तुमच्या सोबत कोणी आला आहे का? मला साक्षात सरस्वतीचा भास होतोय असं स्वामी म्हणाले. त्याच्यावर वामनरावांनी सांगितलं की माझ्यासोबत एक कवी आले, पण ते विश्रांती घेत बाहेर बसले. स्वामींनी सांगितलं त्यांना आतमध्ये बोलवून घ्या. कधी माडगुळकरांना आत बोलावून घेतलं. स्वामींच्या समोर उभे राहिले, त्यांना वंदन केलं. स्वामी म्हणाले की तुमच्यामध्ये अलौकिक प्रतिभाशक्ती आहे, तुम्ही देव कार्य तुमच्या हातून घडणार आहे, तुम्ही देवावरती काही का लिहित नाही. तुम्ही असं करा, रामचरित्र गीतामध्ये लिहा. असा स्वामींनी माडगुळकरांना आशीर्वाद दिला. मंत्राक्षतांनी अर्पित श्रीफळ गदी माडगुळकरांच्या हातामध्ये ठेवलं आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला माझा आशीर्वाद आहे, तुमच्या हातून अलौकिक कार्य घडणार आहे. असा आशीर्वाद मिळाल्यानंतर जे निर्माण झालं ते गीत रामायण होतं. आणि ह्याचा पुरावा स्वतः माडगुळकरांनी लिहून ठेवला आहे. माडगुळकरांनी गीत रामायणाच्या बद्दल त्यांचं काव्यमय मनोगत लिहिलंय. ते 8-10 ओळींचं आहे, ते सगळं सांगत नाही. त्यातल्या शेवटच्या 2 ओळी अशा आहेत. चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड. असं माडगुळकरांनीच लिहिलंय. त्यांच्या गीत रामायणातलं एक गीत ऐकू आणि कार्यक्रमात पुढे जाऊ.
रा